नमस्कार. आज गुरुपौर्णिमा, त्याबद्दल आज आपण सद्गुरूंना वंदन करणार आहोत. सर्वप्रथम गुरूंची प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. भारतीय परंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु मानलं जातं. सर्व ज्ञानांचा उगम व्यासांपासून झाला अशी मान्यता आहे. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. माणसाचे पहिले गुरु असतात त्याचे आई वडील, मग त्यानंतर शाळा कॉलेजमधले शिक्षक किंवा कला आणि वेगवेगळ्या विद्या देणारे शिक्षक हे सुद्धा गुरुच आहेत. निसर्ग हा सुद्धा आपला गुरु आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. ग्रंथ हे पण गुरुच आहेत. ते कसे आहेत? निष्कपटी आणि प्रांजळ असे आपले गुरु आहेत. मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. तो सतत काही ना काही शिकत असतो. गुरु शिष्य परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आली आहे. श्रीरामाचे गुरु वशिष्ठ, अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य, स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी समर्थ रामदास ही काही गुरु शिष्यांची उदाहरणं. कुंभार मातीला आकार देऊन जसं त्याचं मडकं बनवतो तसं गुरु हे शिष्याला घडवीत असतात. माणसाच्या जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावेत पाय आधी आधी, आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. गुरु या शब्दाचा अर्थ गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे दूर करणारा. अज्ञानाचा अंधकार दूर करणारा तो गुरु. स्वामी समर्थ रामदास म्हणतात की सद्गुरूला कोणती उपमा द्यावी? उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंतची क्षार, अथवा म्हणे क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती. सद्गुरु सागरासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. सागराचे पाणी खारट असते. अगदी क्षीरसागर घेतला तरी कल्पांती तो नासतो, म्हणून ही उपमा उणी पडते. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनांचा. सद्गुरूला मेरू पर्वतासारखा म्हणावे तर ते योग्य नाही. मेरू अचेतन आहे, कठोर दगड आहे. पण सद्गुरू तसे नाही. ते सचेतन असतात, त्यांचं अंतःकरण कोमल असतं, ते दीनदयाळ असतात, म्हणून ही उपमा उणी पडते. आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ, सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही. सद्गुरु पाण्यासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. पाणी चंचळ असते आणि कालांतराने आटून जाते, परंतु सद्गुरु स्वरूप मोठे निश्चळ असते, ते कधी नाश पावत नाही, म्हणून ही उपमा उणी पडते. सद्गुरु साधकाला विविध प्रकारे शिकवतात. काही वेळा प्रत्यक्ष, काही वेळा वागण्या बोलण्यातून शिकवतात, काही वेळा प्रत्यक्ष अनुभूती देऊन शिकवतात. साधकाने आपल्या अंतःकरणापासून गुरुची सेवा केली तर सद्गुरु आपल्या अमोघ संकल्पाने साधकाच्या दुःखाचं निवारण करतात. आपल्याला गुरुबद्दल कृतज्ञतेचा भाव हा कायमच आपल्या मनात असतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा भाव प्रदर्शित करण्याची आपल्याला संधी मिळते. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु शिष्य दोघांसाठीही महत्वाचा असतो. शिष्याला कृतज्ञता प्रदर्शित करण्याचा आणि गुरुला कृतार्थ वाटण्याचा. शेवटी सद्गुरूंना प्रार्थना करते की ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळ्याविना सदैव सागराकडे वाहते, त्याप्रमाणे माझे लक्ष अन्यत्र न रमता सद्गुरु चरणीच रमावे.